तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय शिवराय, जय भीम भावनानी बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू ट्रेंडिंग ॲटिट्यूड वॉलेट्स क्रिएट करणार आहोत आणि आजचा जो व्हिडिओ खरंच खूप खास आणि कडक झालेला आहे। तुम्हाला पुढे व्हिडिओ दिसेलच, एकदम खास आणि कडक झालेला आहे। असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आजचा जो व्हिडिओ आपण काइन मास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत। तुमच्याकडे काइन मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। जे काही व्हिडिओ मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काही नाही, सिंपली जायचं आणि डाउनलोड करून घ्यायचं आहे। पण तरी पण तिथं डाउनलोड करण्यास काही भावनांनी बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। जे काही मटेरियल असतं ते सर्व काही इथं मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामची आयडी स्क्रीनवरती दिसत आहे। डिस्क्रिप्शनमधनं जॉईन व्हायला तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर टेलिग्रामवरती राहुल पटरे सर्च केलं बी तर आपलं चॅनल येऊन जाईल, जॉईन करून घ्या। आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील, पर्सनली माझ्याशी तुम्हाला काही बोलायचे असेल तर तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करू शकता। लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे। अजून पण तुम्ही तुमच्या भावाला फॉलो नसेल इंस्टाला तर नक्की फॉलो करा। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया। पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। ओके, तर गाइस आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं। ओपन केल्याच्या नंतर इथं तुम्हाला प्लसचा आयकॉन दिसत असेल, या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मधला फुल स्क्रीन 9.16चा रिस्यू सिलेक्ट करून टाकायचा आहे। ठीक आहे, रिस्यू सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा काही इंटरफेस येऊन जाईल। तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल, बघू शकता। या सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, रीडिंगमध्ये येते। खाली तुम्हाला फिल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं, तर वरली जी ड्युरेशन आहे तुम्हाला 2च्या आसपास ठेवायची। ठीक आहे, त्यानंतर ओके करायचे। ओके केल्याच्या नंतर इथं ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे मॉडेलचे फोटो असतील किंवा तुमचे फोटो असतील त्या फोल्डरमध्ये तो फोल्डर तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि तुमचे 15 ते 16 फोटो तुम्हाला इथनं आता ॲड करून घ्यायचे। तर सिंपली मी इथनं काही फोटो ॲड करून घेतो आता। तर मी इथं फोटो ॲड केलेले बघू शकता। फोटो ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात पहिले यामध्ये ऑडिओ ॲड करायचा आहे। सिंपली तर तुम्हाला इथं ऑडिओचं ऑप्शन दिसत असेल, ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे। ज्या पण फोल्डरमध्ये आपला ऑडिओ असेल तिथनं आपल्याला ऑडिओ ॲड करून घ्यायचा। सर्व काही मटेरियल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर सिंपली आपण इथे ऑडिओ ॲड केलेला आहे। ऑडिओ ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला इथे बघू शकता बीट दिसत असतील, या बीटनुसार आपल्याला याला ॲड करायचं आहे। ठीक आहे, तर इथं बघू शकता पहिली बीट इथे पडते। ठीक आहे, एकदम सोपं आहे, एकदम परफेक्टपणे बघू शकता। सिंपली तुम्हाला इथं क्लिक करायचं, फोटोवरती पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं, इथं कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। क्लिक केल्याच्या नंतर सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, जेणेकरून याचा समोरील पार्ट कट होऊन जाईल। सेकंड बीट इथं पडते, या फोटोवरती क्लिक करायचं, कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून समोरील पार्ट कट करायचं आहे। एकदम सोपं। इथं बघू शकता तुम्हाला बीट दिसत असेल आणि बीटनुसार याला कट करून टाकायचं आहे। जिथे कुठं जेवढ्या पण बीट असतील त्या बीटनुसार तुम्हाला याला ॲड करायचं, एकदम सोपं आहे। ठीक आहे, आणि अजून तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी असेच नवनवीन एडिटिंगचे ट्युटोरियल आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो। तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। जेवढे पण तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा इतर कोणतेही ग्रुप असेल त्या ग्रुपमध्ये तुम्ही व्हिडिओ आपला शेअर करा चला, जेणेकरून ज्यांना कोणा एडिटिंगची आवड असेल त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचत जाईल। आणि ते बघू शकता तुम्हाला वरती टायमिंग दिसत असेल, जिथं मी कट मारतो तिथे तुम्ही कट मारू शकता। ठीक आहे, एकदम सोपं आहे, जास्त काही हार्ड नाही। इथं तुम्हाला दिसतच असेल, इथं जिथं बीट आहे तिथं तुम्हाला सिंपली कट द्यायचं आहे, समोरील पार्ट कट करायचा अशा प्रकारे। ठीक आहे, बघू शकता। आणि तुम्हाला कोणती स्टेप कळली नाही, काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करा, कमेंट करा खाली, मी तुम्हाला रिप्लाय देईल। ठीक आहे, जेणेकरून जो पण तुमचा प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह होईल। तर इथे बघू शकता अशा प्रकारे इथं लास्ट बीट इथे, तर तुम्हाला अशा प्रकारे इथं बीट द्यायचं आहे आणि एक फोटो आपल्याला कमी पडतो, एक फोटो आपण ॲड करून घेऊया। सिंपली तुम्हाला इथं मिडलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथनं एक फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा। तर इथे बघू शकता आपण फोटो ॲड केलेला आणि जिथपर्यंत आपला ऑडिओ आहे तिथपर्यंत हा फोटो घेऊन टाकूया। ठीक आहे, इथपर्यंत। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे, फोटोच्या स्टार्टिंगला यायचं आहे। इथं तुम्हाला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला क्लिक ग्राफिक्स दिसत असेल, या क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला क्वालिटीचा इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा बीट स्कॅन ॲप्लिकेशनमधनं। ठीक आहे, इथे ॲपचं नाव पुढे दिसत असेल आणि तुम्हाला जर बीट स्कॅन ॲप्लिकेशनमधनं क्वालिटीचा इफेक्ट काइन मास्टरमध्ये ॲड करता येत नसेल तर तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, क्वालिटीचा इफेक्ट कसा ॲड करायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही हा इफेक्ट ॲड करू शकता। सिंपली यामधला 3 नंबरचा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे। जेवढे पण आपले इमेजेस आहे त्या सर्व इमेजेसवरती तुम्हाला 3 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे। तर मी फास्टमध्ये ॲड करून घेतो, तुम्ही पण ॲड करून घ्या। ठीक आहे, तर मी पुऱ्या व्हिडिओवरती ॲड करून घेतो आता।
तर मी सर्व फोटोवरती क्लिक ग्राफिक्स ॲड केलेली, क्वालिटी इफेक्ट ॲड केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला करायचं काय आहे, व्हिडिओचे एक नंबर लिहायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला इथनं मी एक फिटनेट PNG दिलेली, ती PNG तुम्हाला ॲड करायची. बघू शकता ही वाली कैची साईडच्या ऑप्शनवर तुम्हाला येईल असं झूम करायचं आणि इथं थोडंसं खाली स्क्रॉल करायचं. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला हिची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला परत व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला मी एक टेक्स्ट PNG दिलेली, बघू शकता डायलॉग PNG आहे. ही PNG तुम्हाला ॲड करायची आणि इथं तुम्हाला खाली ब्लेंडिंग दिसत असेल, ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर अशा प्रकारे इथं ही PNG ॲड होऊन जाईल आणि इथं तुम्हाला खाली ॲडजस्ट करायचं आहे. एक डायरेक्टली खाली तुम्हाला इथं ॲडजस्ट करून टाकायचं. ठीक आहे. खाली घ्यायचं आहे इथे बघू शकता फोटोच्या, आणि याची पण लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला परत व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला इथनं एक बॉर्डर PNG दिलेली, ती बॉर्डर PNG ॲड करून घ्यायची आहे. बॉर्डर PNG ॲड केल्याच्या नंतर हिला तुम्हाला कैची साईडच्या ऑप्शन जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे. फुल स्क्रीन केल्याच्या नंतर हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. ठीक आहे. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं, व्हिडिओच्या स्टार्टिंगला येऊन आणि जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो ॲड करायचा आहे. ठीक आहे. इथं वरती लोगो ॲड करून टाकायचा आहे. आणि जर तुम्हाला लोगो बनवता येत नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली मी लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता. तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये लोगो बनायचा कसा ते बघून शिकू शकता. ठीक आहे. सिम्पली परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला मी 2 इफेक्ट व्हिडिओ दिलेले, ते व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचे. कैच्या साईडच्या ऑप्शन दोन याला फुल स्क्रीन करायचे, बॅक यायचं आणि खाली इथं ब्लेंडिंग दिसत असेल, ब्लेंडिंगमध्ये तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं. ठीक आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर लास्ट एक व्हिडिओ आपल्याला ॲड करायचा आहे. लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक आणखी व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ सिम्पली तुम्हाला लास्ट व्हिडिओ हा ॲड करायचा आहे. कैच्या साईडच्या ऑप्शन घेऊन याला फुल स्क्रीन करायचं, बॅक यायचं, खाली ब्लेंडिंग दिसत असेल बघू शकता, ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. तर तुम्हाला आता इथं करायचं काय, इथं बघू शकता शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर याला 1080 मध्ये तुम्हाला याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी असेच नवनवीन एडिटिंगचे ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला भेटूया नव्या एडिटिंगच्या ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र. इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार, मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए ही चाहिए, तो लाइक मारो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है।